नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला खाऱ्या शंकरपाळ्या बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ह्या 2 वाटी मैदा आहे। ह्या वाटी गच्च भरून 2 वाटी मैदा स्वच्छ चाळून घ्यायचा। ह्याच्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचे, तर ओवा बघा अर्धा चमच्याला पण कमी आहे आणि टाकताना थोडासा आपण असं चोळून टाकूया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, तर एका वाटीला 2 चमचे असं आपल्याला हे कच्चं तेल टाकायचे। शेंगतेल मी वापरलेलं आहे, तर हे 4 चमचे मी टाकून घेते। जर ह्याच्या जागी तुम्ही तूप टाकलं तरी चालेल, बटर टाकलं तरी पण चालेल, आणि चवीनुसार मीठ। पहिला आपल्याला काय करायचे, हा पूर्णपणे मैदा आणि तेल एकजीव करून घ्यायचे। चांगलं मिक्स करून घ्यायचं की मैद्याला सगळीकडे ते लागलं पाहिजे। चांगलं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, अशा प्रकारे गोळा झाला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घट्ट मळून घ्यायचे। अशा पद्धतीने बघा मळून घ्यायचं। आता ह्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकूया आणि ह्याला एक आपण 10 मिनिटासाठी ठेवूया। आता आपण बनवायला घेऊया। 10 मिनिटं होऊन गेलेले आहेत। छोटा मोठा गोळा आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा आणि चपाती कशी असते तशी पहिला आपण लाटून घेऊया, पातळ एकदम। जेवढं पातळ लाटता येईल ना तेवढं पातळ लाटायचं बघा। हे किती पातळ झाले बघा, अशा पद्धतीने एकदम पातळ करायचं। आता ह्याच्यावरनं आपल्याला तेल लावायचं आहे। तेलाच्या जागी तुम्ही तूप लावलं तरी चालेल, बटर लावलं तरी चालेल, किंवा काय करायचं माहिती आहे, तेलामध्ये मैदा टाकून मिक्स करून जरी लावला तरी चालेल। जसे मी तुम्हाला सांगितलं ना, लेहरवाळ्या मी करंज्या टाकल्या होत्या बघा, त्याला पदर सुटतात खूप सारे, त्यात मी केलं करून तुम्हाला दाखवलं होतं। तर असं लावून घ्यायचं आणि त्याच्यावर असं मैदा टाकायचा, सगळ्या साईडून असं टाकून घ्यायचं, पसरून घ्यायचं असं टाकल्यानंतर, आणि ही अशी घड्या घालायच्या बघा। आता परत आपल्याला ह्याला तेल लावायचे। तेल लावताना सगळीकडे व्यवस्थित लावायचं, आणि पीठ लावताना पण आपल्याला सगळीकडे पीठ लागलं पाहिजे। हे बघा अशा पद्धतीत पीठ पण लावून घ्यायचं। आता ही बाजूसुद्धा आपल्याला अशी टाकायचे, ही बाजू आपल्याला अशी टाकायचे। आता हे आपण लाटून घ्यायचं, सेम तसंच लाटायचे। जेवढं होता होईल एवढं आपल्याला पातळ लाटायचं। अशा पद्धतीने बघा मी लाटून घेतलेलं आहे। जेवढं पातळ तुम्हाला करता येईल तेवढं पातळ लाटायचं। आणि आता ह्याच्यावरनं पण आपल्याला परत तेल लावायचे, सगळीकडे लावून घ्यायचं असं तेल। ह्याच्यावर आता पीठ टाकून घेऊया। आता ही बाजू आपल्याला अशी दुमटायचे आणि ही बाजू अशी दुमटायचे। आता ह्याला परत आपण तेल लावून टाकायचं। असं आपण जे करतो ना, ह्याच्या मी तुम्हाला घड्या दाखवल्यात ना करून, तर त्याचं काय होतं, अशा घड्या केल्यावर जर आपण तळल्या ना तर तेवढे त्याला पदर सुटतात छान असे। असं मस्त असं लावून घ्यायचं बघा। हे बघा असं पीठ सगळीकडे, जिकडं तेल आपण सगळीकडे जसं लावतो ना तसं जर पीठ टाकलं ना तर त्याचे लेहर चांगल्या बनतात। हे इकडं एक आणि हे एक, हे बघा असे। आता हे आपल्याला लांबडं करायचे, दाबायचं नसेल, लांबडं लाटून घ्यायचं। अशा पद्धतीनं आता आपण हे लांबडं लाटून घेऊया। एवढं पातळ केलं आहे बघा मी। आता ह्याला परत आपल्याला तेल लावायचे आणि ह्याच्यावरती पीठ लावून घ्यायचं, तेल सगळीकडे लावल्यानंतर। आणि आता आपल्याला ह्याची फक्त एकच घडी करायची आहेत अशा पद्धतीत। नाहीतर जरी अशी छोटी एक केली आणि अशी छोटी केली तरी पण चालेल बघा, अशा पद्धतीमध्ये। आणि ही आता आपल्याला सरळच लाटून घ्यायची ह्याच साईडनं। एवढं लांब केलेलं आहे बघा, असं लांब। ह्याच्यापेक्षा जरी लांब करता आलं ना तर चालेल, असं खाली जरी तुम्ही ह्याच्यावर मोठा पाट वगैरे असेल त्याच्यावर लाटलं तरी चालेल। आता ह्या पळपुटावर बघा एवढं जेवढं झालं तेवढं मी केलं आहे। आता ह्याचे आपण पातळ काप करायचे, जास्त जाड असे करायचे नाही, एकदम पातळ कापायचे बघा एवढ्या आकाराचे असे। हे बघा असे पातळ कापायचे, जास्त असे जाड कापायचे नाही आणि एवढी जाडी ठेवायची त्याची। आता हे मी सगळं करून घेते। अशा पद्धतीने बघा मी सगळे कापून घेतलेले आहेत। आता मी तुम्हाला तळून दाखवते। तेल गरम झालं की नाही की गॅस मीडियम करायचा। हे सगळं आपल्याला जी पण करायचे ना ते मीडियम गॅसवर करायचे, फास्ट गॅसवर करायचं नाही आहे। आणि जेवढं तुमच्या ह्याच्यामध्ये कढईमध्ये तव्यामध्ये बसेल ना तेवढं टाकायचं, मस्त होतात एकदम। आणि जर फास्ट गॅस असला तर काय होतं माहिती आहे का, एकदम लगेच लाल होतं। त्यामुळे मीडियम गॅसवर करायचं, एकदम छान होतात आणि खायला पण छान असे लागतात। आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा जास्त असा ओवा टाकलेला आहे ना, त्यामुळे चव छान लागते। असं हलवत राहायचं बघा एकसारखं मीडियम गॅसवर, आणि ह्याचा पाक कलर चेंज होस्तवर तळून काढायचे। नाहीतर असं म्हणजे बघा किती मस्त असे फुगतात। मग जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर एकदम लगेच लाल होतात, मग असे पदर सुटणार नाहीत। मग असे पदर सुटले पाहिजेत बघा, असे मस्त लागतात मग। आणि मुलांना खायसाठी पण चांगले, आणि जास्त असे तेलकट वगैरे होत नाहीत, सॉफ्ट होत नाहीत, कडक कुरकुरीत असे मस्त होतात। बनवले की नाही की थोडे थंड झाले की नाही की पॅक बंद डब्यात ठेवायचे, एकदम छान होतात बघा, किती मस्त असं झालेले आहेत। अशा पद्धतीने पदर सुटतात त्याचे। कलर फक्त चेंज होस्तवर तळायचा,
बघा असे भाजलेले आहेत, असा कलर आला पाहिजे, म्हणजे आतपर्यंत भाजले जातात. आणि हे कसे एकदम पातळ करायचे, असे जाड जास्त नाही ठेवायचे. जर तुम्हाला आवडत असेल तर जास्त जाड ठेवले थोडेसे तरी चालतील. आणि मिठाचं प्रमाण बरोबर टाका. मीठ थोडंसं जरी जास्त टाकलं का नाही तर आणि छान लागतात. तर चवीनुसार तुमच्या चवीनुसार मीठ टाका. आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये, तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत आहेत आणि तेलकट नाहीत. बघा किती मस्त असे झालेत बघा. आणि पदर पण एकदम छान असे सुटतात त्याला. बघा किती मस्त असे पदर सुटलेले आहेत, असे होतात खुसखुशीत असे होतात, एकदम मस्त होतात, खायला एक नंबर लागतात. अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.